विठ्ठल 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 कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात आनंदात आणि ऐश्वर्यात आपण आहोत, नेहमीच असतो, पण त्याचा मनाला विसर पडलेला आहे. म्हणून विसर पडला तर त्याला औषध काय आहे? आठव करणं. आनंद देवाला अनेक नावं आहेत, त्यापैकी एक नाव आनंद हे आहे आणि आनंद हे देवाचं खरं नाव आहे. आणि हा देव कुठे आहे? आपल्या देहामध्ये आहे आनंद रूपाने. फक्त त्याचा विसर पडलेला आहे, म्हणून आठव करून देण्यासाठी आपण ही साधना घेतो. काय? मी आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. आनंदात आहे म्हणजे आत्ता, या क्षणाला, या वर्तमान क्षणाला आत्ता मला कोणतीही चिंता नाही, काळजी नाही, समस्या नाही. आहे का? प्रवचन संपल्यानंतर काय करायचं? कुठे जायचं आहे? परीक्षा घ्यायला जायचंय का? तबले ताकद घ्यायचा का? स्वयंपाक करायचा आहे का? कोणती भाजी करायची? तो आत्ताचा प्रश्नच नाही. आहे का? उद्या कामावर जायचं आहे. अजून काय 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 काय? माझ्या लग्नपत्रिकेत नाव टाकलं नाही त्यांनी, काय काय खोटली. म्हणून आत्तामध्ये कोणतीही समस्या नसते, कोणतीही चिंता काळजी नसते, कोणताही प्रश्न नसतो. फक्त त्या आत्तामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. आणि आत्तामध्ये राहिले की वर्तमान काळामध्ये आपण स्थिर होतो. आता जे काही करायचं आहे ते मी मन लावून करेन, तिथेच मनाला उपस्थित ठेवी. मग काही करा, कोणतंही काम करा, कोणतीही ऍक्टिव्हिटी करा, मी आता तेच करणार मन लावून, चवी करणार, अगदी तल्लीन होऊन करणार. तेव्हा तिथेच आपल्याला आनंद मिळतो. म्हणून वर्तमान क्षण पकडला की आपण आनंदाचे घरी आनंद अशा अवस्थेपर्यंत जातो. कारण सद्गुरूंचं वाक्य आहे, प्रॉब्लेम कुठे आहे? माणसाचं मन चंचल आहे तिथे आहे. ते सतत भूतकाळ भविष्यकाळ, भूतकाळ भविष्यकाळ, भूतकाळात येतं, मध्ये येतं पेंडुलम नाही का, घड्याळाचा लंबक, तो वर्तमान क्षणा म्हणजे सेंटरला राहतच नाही. आणि तिथे जर वर्तमान काळामध्ये आपल्या मनाचा हा लंबक जर स्थिर झाला तर आत्मसाक्षात्कार तिथेच आहे. प्रत्येक गोष्ट करायची, आता काय करायची? मला बोलायचं आहे, तुम्हाला श्रवण करायचं आहे. काहीतरी शिरेल आतमध्ये, अरे जास्त बदल बंद केलं का मी? झालं, मी काय बोलतोय ते कळणार नाही, गेले तिथे. म्हणून वर्तमान क्षणामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्हाला आनंदात आहे अशी अनुभूती. आणि ऐश्वर्यात आहे म्हणजे काय? सुखाने आनंदाने जीवन जगण्याकरता जेवढं मला पाहिजे त्याच्यापेक्षा माझ्याकडे भरपूर आहे ना? आहे का? हसत राहा. भरपूर आहे, भरपूर याचा आठव करा. भरपूर आहे. बघा किती जॅकेट आहेत, किती स्वेटर आहेत, किती साड्या आहेत, किती ड्रेस आहेत, किती मोठं घर आहे. काय कमी हो माणसाला? हे सतत स्मरण द्या. भरपूर आहे, भरपूर आहे, भरपूर आहे म्हणजे मी ऐश्वर्यात आहे. आणि भरपूर आहे हे मनाला स्मरण केलं रे दिलं
की भरपूर तुमच्या जीवनामध्ये प्रगट होण्याची सगळी दारं ओपन होती आणि तुम्ही भरपूर संपन्न होणार. जे नाही ते तुमच्याकडे येणार, कारण तुम्ही कृतज्ञ आहात आहे काय काय. बरोबर. म्हणून आमची ही अभ्यास वर्गाची टॅगलाईनच आहे काय, आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. स्मरण करा सुद्धा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंद हे देवाचंच नाव आहे. आनंद रूपाने तो आपल्या देहामध्ये आहे. म्हणजे त्याचं स्मरण करणं म्हणजे खरं नामस्मरण आहे. बरोबर. पटतंय का? नाव कोणतंही द्या, विठ्ठल म्हणा, कृष्ण हरी म्हणा, पण स्मरण अनुसंधान हे आनंदाचं असलं पाहिजे. आणि हे करता करता आपलं जीवन कधी आनंदमय होईल आपल्यालाही कळणार देखील नाही. म्हणून चिंतनाला सुरुवात करूया. प्रथमतः परमपूज्य सद्गुरुबाई माऊली मातृतुल्यमयी प्रल्हाद दादा मेलंते यांच्या चरणी कोटी 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 वंदन करून आज कर्वेनगर ज्ञान साधना केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं दर्शन झालं. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधून येथे उपस्थित राहात. सर्वजण ईश्वर स्वरूप परमेश्वर स्वरूप आहात, आनंद स्वरूप आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. थोडस मला वाटतं आज आपल्या जे काही दादांनी जे काही आपल्याला उपासना यत्न दिलेला आहे त्याच्यामध्ये विविध आपल्याला साधना दिलेली आहे. आणि त्या साधना करत असताना आज आपली शरीर साधना होती नाही का. शरीर साधनेवर जरा थोडस बोलूया. आणि अंधश्रद्धा काय नेहमीचाच विषय त्याच्यामध्ये काही किती बोललं तरी आपल्याला ते आपण सगळं पाहतच आहोत. म्हणून माझी शरीर प्रकृती दिवसेंदिवस अधिकाधिक कार्यक्षम आणि सुदृढ होते आहे. त्याबद्दल मी शरीर आणि अंतर्मन आणि ईश्वर याचे खूप खूप आभारी आहे. अशी ही शरीर साधना आहे. बरोबर. आता मी म्हटलं यांच्याकडे पाहिलं आणि मी म्हटलं मोरे साहेब थँक्यू बर का. अशोक मोरे साहेब थँक्यू. ते म्हणतील काय साहेबांचं डोकं फिरले काय. मला थँक्यू म्हणतात आणि बघतात त्यांच्याकडे. तसं ही शरीर साधना करत असताना आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. म्हणजे त्या अंतर्मनाला किंवा आतमध्ये असणारी ती काही जाणीव आहे किंवा ज्या काही पेशी आहे तिथपर्यंत ती जाण्याकरता त्याला सूचना देण्याकरता शब्द तिथे पोहोचत नसतात, भाव पोहोचतो. भावेविन देव न कळे निसंदेह. तशा त्या भावना तिथे पोहोचत असतात. शब्द हा आधार असतो आणि त्या आधाराने आपण आपल्या देहाची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेमधून आपलं प्रगती होते आहे, सुदृढ होत आहे, कार्यक्षम होत आहे असं आपण अनुभवता आलं पाहिजे. त्याच्याकडे पाहून, देहाकडे पाहून. म्हणून पहिल्यांदा शरीराचे मी आभारी आहे. शरीर म्हणजे बाह्य रूपाने जे काय आपल्याला दिसत आहे, आपण चालतो आहोत, बोलतो आहोत, काम करतो आहोत, ऐकतो आहोत, चव घेतो आहोत, हे सगळं शरीराच्या माध्यमातून होत आहे. म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता. सुदृढ आहे, सुदृढ होत आहे, अधिक कार्यक्षम होत आहे असं म्हटल्या बरोबर आपल्या देहामध्ये एक असे थोडेसे स्पंद जागृत झाले पाहिजे, हलकं वाटलं पाहिजे. खरंच कार्यक्षम होत आहे. आणि हा भाव धरला की त्या अंतर्मनाला किंवा त्या पेशीला जाणीवेला तो भाव बोलतो. नंतर कोण? अंतर्मन. म्हणजे शरीराकडे पाहता येत आहे पण अंतर्मनाकडे पाहणं जरा थोडस कठीण आहे ना. पण शरीराकडे पाहता 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 कधी तुमची नजर त्या अंतर्मनाकडे खेचली जाईल तुम्हालाही कळणार. अंतर्मन म्हणजे काय? शरीराच्या अंतर्गत ज्या काही हालचाली चालू आहेत, श्वासोश्वास चाललेला आहे, फुफ्फुसाची भाती खालीवर होत आहे, हृदय काय करत आहे?
बघा बरं, करते का टकटक टकटक करत आहे, वाढ होते आहे, पेशीमध्ये वाढ होते आहे. काही क्षणामध्ये म्हणजे कोट्यावधी पेशी मरतायत, बाकीच्या नवीन जिवंत होत आहेत. हे जे काही अंतर्मनाचं कार्य आहे, खाल्लेलं अन्न पचन करत आहे, काही टॉक्सिन्स असेल, काही विषारी द्रव्य असेल, ते आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जात आहेत. ह्या ज्या काय ऍक्टिव्हिटी अंतर्मनाच्या थ्रू चाललेल्या आहेत, त्याच्याकडे आपल्याला पाहतात, तिकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आणि ही साधना इतकी महत्वाची आहे, त्यालाच परमार्थामध्ये अंतर्मुख होणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनाचं मुख कुठे? आतमध्ये. जे काही अंतर्मनाचं कार्य आहे, जे काही चाललेलं आहे, चलन वलन चाललेलं आहे, तिकडे तुमच्या मनाचं मुख झालं की तुम्ही अंतर्मुख होता. आणि मग ते सर्व सुरळीत चाललेलं आहे. काय छान शरीर धगधग करत आहे तुमचं हृदय. मग तुम्ही टकटक करते ना, सारखं किती दिवस झालं टकटक करते? काय सद्गुरु मिश्किलपणे सांगतात नाही का, अरे तुझ्या हृदयात ईश्वर आहे आणि तो टकटक करतो आहे. तो ईश्वर ओरडून सांगतो आहे, अरे माझ्याकडे टक लाव म्हणजे सगळी कटकट दूर होईल जीवनामध्ये. आणि ही दिव्य साधना आहे. शरीराच्या मध्ये चालणारी ही जी काही हृदयाची टकटक आहे, त्या टकटकीला अनुभवणं, तिथे लक्ष देणं, म्हणजे ही दिव्य साधना आहे. म्हणून ते आतमध्ये अंतर्मनाकडे तुमचं लक्ष वेधलं जातं. आणि अंतर्मनाकडे एकदा पलीकडे लक्ष वेधलं गेलं आणि या अंतर्मनाला शक्तीचा पुरवठा येतोय कुठून? एवढं हे कार्य करत आहे, ती येत आहे कुठून ही शक्ती? आणि ही शक्ती आहे ईश्वराची शक्ती, देवाची शक्ती. आणि ही शक्तीचा पुरवठा सतत त्या अंतर्मनाला होतो आहे. आणि आपण आपलं जीवन सुखत आहे, आनंदाने होत आहे. म्हणून ही साधना करत असताना कुठे बाहेर पाहू नका. जर समजा कॅसेट लावलेली असेल, दादा बोलत असतील, फक्त शब्द ऐका आणि त्या शब्दाच्या आधारे आपल्या शरीराकडे, आपल्या अंतर्मनाकडे आणि ईश्वराकडे आपली नजर येतात. आणि ते हळू ते म्हणत असतानाच, म्हणजे ऐकत असतानाच तुमच्या देहामध्ये अशी स्पंद निर्माण झाली पाहिजे की खरोखरच तिथले जे काही इम्प्युरिटीज आहेत, जे काही टॉक्सिन्स आहेत, जी काही मनामधली जाणीवेमधली निगेटिव्हिटी आहे, ती निगेटिव्हिटी सगळी ड्रेन आउट होते आहे, अशी तुमची अनुभूती. म्हणून शरीर साधना करत असताना म्हणजे बाहेरही कुठे पाहू नका, त्या शब्दाकडे आधार घ्या आणि त्याची अनुभूती आपल्या देहामध्ये घ्या. ओके, जमेल का? मस्त पैकी पापण्या एकावर एक अशा अलगदपणे ठेवायच्या आणि बघायचं आपल्या शरीरामध्ये काय चालत आहे, कसा देव तिथे काय स्फुरण होत आहे, टकटक होते आहे, फुफ्फुसाची भाती खालीवर होत आहे. शेर आहे ना, पायाच्या पोटापासून ते डोक्यापर्यंत हे रक्त सतत फिरत आहे. त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे त्याला आनंद होतो, त्या हृदयाला आनंद होईल. आणि हृदयाला आनंद झाला रे झाला की तुम्हाला कायम स्वरूपी साथ देईल. नंतर मग फोन करते. नाहीतर ही टकटक बंद पडली तर चलो संपलं. म्हणून या शरीर साधनेला, आणि खरंच हा खूप मोठा अनुभव आहे. तुम्ही शरीराकडे जेव्हा लक्ष देता, जेव्हा त्याला थँक्यू म्हणता, तेव्हा आपण आपल्या जीवनाचं आरोग्य, म्हणजे आपल्या देहाचं आरोग्य, मनाचं आरोग्य हळूहळू अगदी सुधारतं आणि आपण आरोग्य संपन्न होतो. ओके, अशा प्रकारे ही शरीर साधना आहे. मनाला बांधून ठेवायचा तो एक खूप छान मार्ग सांगितलेला आहे. आणि साधना ज्या काही दिलेल्या आहेत
त्याच्यामध्ये दादाने हॅट्स ऑफ त्यांना विविध सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. विठ्ठल नामस्मरण पण आहे, नामस्मरण आहे, प्रार्थना आहे, कृतज्ञता साधना आहे, शरीर साधना आहे, किती साधना आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला तल्लीन होता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला विलीन होता आलं पाहिजे. आणि हे झालं की हळूहळू होईल. फक्त तुम्ही अट्टहासाने आणि प्रयत्नपूर्वक हे करा. ओके. विषय आहे अंधश्रद्धा, नाही का? श्रद्धा. श्रद्धामेव पुरुषः असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. श्रद्धेशिवाय माणूस जगू शकत नाही. श्रद्धा आहे म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे. श्रद्धा नसेल तर जीवन फिनिश. हो की नाही? उद्या मी जगणार, श्रद्धा आहे ना? प्रत्येकाला आहे ना? म्हणून आज व्यवस्था करतो आहे. अजून 10 वर्ष जगणार, व्यवस्था 10 वर्ष पुरेल एवढ्या साड्या, एवढं आपण म्हटलं गोळा करतो. श्रद्धा आहे. आजारी पडलो तर डॉक्टरावर श्रद्धा आहे, ते औषध घेतल्यानंतर मी बरा होणार. नाहीतर मग सुखासुखी कोण श्रद्धा जर नसेल तर तो डॉक्टरावर श्रद्धा नाही, औषधावर पण श्रद्धा नाही जगू शकत. म्हणून श्रद्धेशिवाय माणूस नाही. पहिली गोष्ट. फक्त ती श्रद्धा कोणती पाहिजे? 3 प्रकार दिलेले आहेत. सर्वश्रेष्ठ आणि टॉपची श्रद्धा म्हणजे आत्मश्रद्धा. आतमध्येच देव आहे, आतमध्येच आनंद आहे, आतमध्येच देवाची शक्ती आहे. सर्व प्रश्नाची उत्तरं माझ्या आतमध्येच त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये आहेत. आणि मी कोणताही प्रश्न या अंतर्मनाच्या शक्तीने कोणताही प्रश्न अगदी सहज सुटू शकतो. अशी आत्मश्रद्धा असणं ही आहे सर्वश्रेष्ठ श्रद्धा. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती आपल्या देहामध्ये आहे. त्याचं स्वरूप आनंद आहे आणि देहामधलाच हा देव आपल्याला म्हणजे आनंद आपल्याला अनुभवता येतो. याच्यावर पहिल्यांदा श्रद्धा पाहिजे, तर पुढे आपल्याला त्या देवाची प्राप्ती म्हणजे त्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो किंवा आनंदाचे दोघी आनंद तरंग अशी आपल्या जीवनाची अवस्था म्हणतो. ती अवस्था देखील ह्या आत्मश्रद्धेमुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवता येते. हो की नाही? मग आता ती आत्मश्रद्धा सर्वश्रेष्ठ. नंतर काय? दृढश्रद्धा. सारासार लॉजिक वापरून, तर्क बुद्धी वापरून, त्याच्यावर चिंतन करून, विचार करून, सारासार विचार करून जी काही जिथे श्रद्धा ठेवली जाते ती म्हणजे दृढ श्रद्धा. आणि ती श्रद्धा आपल्याला जीवनामध्ये आपल्याला सुख देते. सुख देते म्हणण्यापेक्षा अनिष्ट जिथे अयोग्य अशा व्यक्तीवर, अयोग्य अशा वस्तूवर किंवा परिस्थितीवर आपण ती श्रद्धा ठेवत आहे तिथे काय करतो? का हा प्रश्न विचारतो. दृढ श्रद्धा म्हणजे काय? तुम्ही का हा प्रश्न मनाला विचारायचा. किंवा कोणी जर आपल्याला लहान मुलांनी येथे दिलं तर चल रे त्या देवाला नमस्कार कर. तर म्हणजे इथे देव आहे का? का नमस्कार करू मी? का नमस्कार करू सांगा बघू. तुम्हाला समर्पक उत्तर देता आलं पाहिजे. नाही तर नाही. तुला काय कळतं का? माझे काय वाडवडील परंपरागत हे देवाला नमस्कार करायला सांगितले, पण का करायचा? याचं जर उत्तर तुम्हाला मिळत नसेल आणि तुम्ही जर ती कृती करत असाल तर तेच त्यांना. आणि का हा प्रश्न विचारून त्याचं आपल्याला समर्पक असं उत्तर मिळालं ती असते दृढ श्रद्धा. दृढ श्रद्धेचं उदाहरण आपल्या सद्गुरूंनी लग्न जमवताना आपल्या मुलाबाळाचं लग्न जमवत असताना कोणावर तरी श्रद्धा आहे ते खूप चांगलं स्थळ आहे.
असं म्हणून तुम्ही जर त्याच्यावर श्रद्धा ठेवली, आता तो माणूस कसा आहे आपल्या जवळचा, पण त्याचा हेतू काय आहे, अंधपणाने आपण जेव्हा हे लग्न विधी पार पडतो मग ते अंधश्रद्धा असते. पण संपूर्ण त्या मुलाची मुलीची माहिती घेऊन त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं आचरण कसं आहे, त्यांचे विचार जुळतायत का, हे सर्व गोष्टी, सर्व फॅक्टर जे काय आहे त्याचा विचार करून आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा ते यशस्वी होते. नाहीतर अंधश्रद्धेने अरे त्याच्यावर श्रद्धा होती, त्याच्यावर विश्वास होता म्हणून मी केलं आणि त्याला बसले, ही झाली डोळ श्रद्धा. आता आपण अंधश्रद्धेकडे येऊ. अंधश्रद्धा पहिलाच अमृतपुष्कर आहे बाबा, काय सद्गुरूंनी काय चालू. अंधश्रद्धा ही माणसाला काय करते, सद्गुरूंनी खूप परखड सांगितलेलं आहे बाबा, काय करते, गड्ढा करते. ते गाढव असतं ना, ते फक्त ओझं व्हायचं काम करत, ते प्रश्न विचारत नाही कधी, पण त्याला देखील चांगलं प्रामाणिकपणे काम करतो होते. एखाद्या माणसाला जर आपण म्हटलं तू गाढव आहेस का, मला असा प्रश्न पडतो की तो माणसाचा अपमान आहे का गाढवाचा अपमान आहे हेच कळत नाही. सध्या जगामध्ये जर आपण डोळसृष्टीने जर पाहिलं तर ह्या अंधश्रद्धेने इतका धुमाकूळ घातलेला आहे, इतकी त्याच्यामध्ये गुंतून गेलेली आहे अखिल मानवजात. आणि ही अंधश्रद्धा जास्तीत जास्त कशाच्या बाबतीत आहे, देव आणि धर्माच्या बाबतीत. काय सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान देऊन कसं मुक्त केलेलं आहे ना, या अंधश्रद्धेतून कसं सहज मुक्त केलेलं आहे. सद्गुरूंचा अमृत तुषार आहे की जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नावाखाली खूप काही करत असतात, पण त्या देवही नसतो आणि धर्मही नसतो. आणि हे आपण सध्या अनुभव आहोत. का हा प्रश्नच विचारत नाही, हे का करायचं, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का, ते केल्याने माझ्या जीवनात मला त्याच्यातून आनंद मिळतो आहे का, आणि त्याच्यातून आनंद मिळणार आहे का, हे दोन प्रश्न विचारायचे आणि मग ते करायचे. पण सध्या जे काही आपण जर पाहिलं, जीवन विद्येचे नामधारक जर सोडले तर हे बुवा बाबा भगवत फकीर यांच्यावर जास्त विश्वास होतो. किती विश्वास, काय शून्य झालो मी. आपल्या कोथरूड मध्ये एक घटना घडली मला वाटते, हो की नाही, 14 पेपर मध्ये काय याच्यामध्ये ऐकली होती. परदेशात लंडन मध्ये स्थायिक होणार हे जोडपं काय, त्यांची मुलाची तब्येत बरी नाही, मुलाची का मुलीची तब्येत बरी नाही, सतत आजारी पडतो आहे, ते पुण्यात आले आणि आपल्याच एरियात कोथरूडला, आणि तिथे कोणतरी टपुलच असतात लोक, बुवा बाबा भगत फकीर. आणि काय काय केलं त्यांनी, काय फुलं थापा दिल्या, तुमचं जे काय तिकडचं घर आहे लंडन मधलं जे काय घर आहे, परदेशात गेलेला फॉरेनला गेलेला माणूस एवढे का हा प्रश्न विचारत नाही, एवढाही थोडासाही बुद्धीचा वापर करत नाही, म्हणजे आश्चर्य ना. ते म्हणे ते तुम्हाला अशुभ आहे, घर अशुभ आहे, ते पहिल्यांदा विकून टाका. तेही विकलं आणि पैसे काय करायचे, हा तुम्हाला पसणारा नाही, म्हणजे त्याच्याशिवाय तुमचा मुलगा पराग होणार नाही. घेतले वर पडून इथल्या कोथरूड मधलंही घर विकायला लावलं आणि अशी किती 5-6 कोटी रुपये त्यांनी घेऊन पोगारा केला. मुलाची तब्येत आहे तशीच आहे, उघड्यावर पडला. किती वापर, आश्चर्य बाबा, मला तर खूप आश्चर्य वाटले. अरे बुद्धीचा वापर करणं जरा थोडासा, का हा प्रश्न विचारा, आपल्याच मनाला प्रश्न विचारा. म्हणून कौटुंबिक असो,
सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो किंवा राजकीय असो, सगळे याच्यामध्ये ह्या अंधश्रद्धेने इतका गोंधळ घातलेला आहे आणि मानव धर्म दुःखात गेलेले आहे. देवाच्या धर्माच्या नावाखाली काय काय चाललेलं आहे आता त्याच्यावर मी काय बोलायचं ठरलं ना, म्हणणार तुम्ही मग खूप काही करता, निंदा करता, नावं ठेवता येईल. काय आहे का सारासार विचार करतायत का लोक? सद्गुरूंनी शंकराचे अवतार झाड आहेत हे सांगितलं. एक झाड तोडता म्हणजे तुम्ही महापाप करता. आणि आता काहीतरी ते येत आहेत बाबा बातम्या, कुठेतरी बातमी ऐकतो आहे, ते येणार म्हणे साधू संत, सो कॉल्ड साधू संत. त्याच्यावर तर सद्गुरूंनी एवढे तासरे बघलेले आहेत. काय तिथे कशाला जातात काय माहिती बाबा, काय बघायला जातात तिथे विविध प्रकारचे खडेश्वर बाबा, काय कांबळेश्वर महाराज, काय 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 कसले एका पायावर उभे, कोण झाडावरच बसलेला आहे, कोण खाली डोकं पाय केलेला आहे, कोणी कपड्याचा सगळा त्याग केलेला आहे, नागेश्वर बाबा नाही का. आणि आमचा एक नामधारक होता म्हणे पूर्वी, तो गेला आणि ते साधू पुरुष त्यांच्या पायाखालची ती माती आणली होती आणि मग सद्गुरूंना विचारलं की काय करू मी, इकडे टाक इकडे टाक थोडी थोडी आणि बाकीची खाऊन टाकली. आणि त्याच्याकरता त्यांना ते काहीतरी काय करून ती बघतायची आहे त्या लोकांची. मी तर म्हणेन ही मंडळी जे काय क्रिएटिव्ह स्वरूपाची कामं करत नाही, त्यांचा शासनाला अजिबात, शासकीय म्हणजे आपला भारत देश हा प्रगती पथावर जायला पाहिजे अशी क्रिएटिव्हिटी कोण करत नाही, तर ते अक्षरशः हिंदुस्थानाला काय आहे भार आहे. काय करतात वो क्रिएटिव्हिटी, कोणतं काम करतात? मगाशी म्हटलं सामाजिक राजकीय हे जे काही चाललेलं आहे ना प्रचंड, म्हणजे सद्गुरूंचं तर अगदी तिडीत येते डोक्यामध्ये, अगदी काय किती सांगू आणि किती नको असं व्हायचं. आणि ती झाडं कापून तिथे म्हणजे ते पर्णकुटी तयार करायच्या, झोपड्या त्यांना राहण्याकरता, जिथं तुमचा शेकडो टन ऑक्सिजन प्राणवायू निर्माण होते आहे तिथे त्या चिलीमचा आणि त्या गांजाचा धूर निघतो. किती अंधश्रद्धा हो. आणि ते आहेत आनंदी आहेत किंवा त्यांना आहेत साधू संत आहेत, हे जर आपण जर गृहीत धरलं तर याची एका लंगोटी पायी याची महायुद्ध झालेले आहे, तुंबळ हाणामारी झालेली आहे. या पाण्यामध्ये डुबकी अगोदर कोणी मारायची याच्यावरून भांडण, याच्यावरून लढत आहेत का हे साधू? तर अवघड वाटतंय देशाचे भवितव्य. आणि हे असे जे काही धरणीला भार आहेत ना, आमची अशी काहीतरी म्हणायची, काही काम जर करत नाही ना, खायला कहा आणि धरणीला भार, म्हणजे काहीच बिनकामाचे लोक आहेत ते. आणि म्हणून ही अंधश्रद्धा इतकी बोकाळलेली आहे की खरंच त्याच्यातून बाहेर पडायला खरोखरच खूप कठीण काम झालेलं आहे. सद्गुरूंनी अमृत विषय सांगितलं काय, माणसाला अगदी उल्लू बनवणं, परंपरेच्या नावाखाली मूर्ख बनवणं खूप सोपं आहे, पण त्यांना शहाणं करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. मला शहाणपणा शिकू नको, मला कळतं सगळं. मग काय आमचे काय वाडवडील काय मूर्ख होते काय? आता ती मूर्ख होते ही म्हणायची सोय नाही. म्हणून या परंपरेच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते सगळं देव आणि धर्माच्या नावाखाली केलेली शुद्ध फसवणूक आहे. शुद्ध ते काय व्यापार मांडलेला आहे. मग त्याच्यात समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, आपला स्वार्थ साधण्यासाठी हे सगळे याचा तो निर्गुण निराकार जो काय देव आहे तिथे काही प्रश्न विचारत नाही आपण. जीवन विद्या अशी एकमेव अशी संस्था आहे की त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायची परवानगी आहे. हे का करू नये,
मग हे केल्यानंतर खरंच ते अनुभव सिद्ध आहे का याची पडताळणी करून, आणि असे करूनच आम्ही बुद्धिवादी लोक या जीवन विद्येमध्ये आलेलो, उगीच अज्ञानाच्या याच्यावर नाही. आणि म्हणून आपल्याला सर्व जगातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली खूप काही करतात. देवही नसतो, धर्मही नसतो. ठीक आहे, मग आपण आता श्रद्धा कशावर ठेवायची? परमार्थाच्या अपेक्षेमध्ये म्हटलं तर आपल्या अंतर्मनावर, आपल्या देहामध्ये असणाऱ्या ह्या ईश्वरावर आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे. आणि त्याच एकच श्रद्धा ठेवायची म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये यश पाहिजे, सुख पाहिजे, समृद्धी पाहिजे, आनंद पाहिजे. आणि त्याला एकमेव गोष्ट जी काय पाहिजे आहे ना, ती म्हणजे तुमचं मन स्थिर करणं. तुमच्या मनाला स्थिरता आल्याशिवाय तुमच्या जीवनामधला, कुटुंबामधलाही आनंद नाही, विषयाचाही आनंद नाही, आणि देवाचा तर खूपच दूर. जीवन यशस्वी करायचं असेल तर श्रद्धा कशावर असली पाहिजे की आपलं जे काही चंचल मन जे काय आहे ते चंचल मनाला स्थिरता आहे. आणि ही स्थिरता आलेली आहे की मी हे करू शकतो अशी श्रद्धा जर आपण डोळत श्रद्धा आपल्याच ठिकाणी ठेवली की आपल्या जीवनामध्ये पण आनंदित आनंद होते नाही. हे मन स्थिर होत नाही का? कारण ते चंचल आहे. चंचल आहे, ठीक आहे. मग त्याला कुठे स्थिर करायचं? कुठे करायचं? तिकडे कुठे देवाच्या ठिकाणी जाऊन करायचं? आपल्याच ठिकाणी करा. मग अशी वेळ सांगितलं ना काय की आपण जे करत आहोत त्या ठिकाणी त्याला स्थिर करा. तुम्ही जे करत आहात, ज्या ऍक्टिव्हिटी, जे काम, जे कर्म करत आहात ते मनाला स्थिर करून करा. काय सद्गुरूंनी क्रांतिकारक सिद्धांतावर उद्योग हाच योग आहे सांगून. तुम्ही कामावर जाता, तिथे काम करता, मग व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, आणि कामावरून परत घरी येतात, त्याच्यासारखी दुसरी वारी नाही. गेलो आनंदात, कामाच्या ठिकाणी दार उघडलं आणि मी देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. कर्म हा योग आहे. याच्यामध्ये मला देव दिसतो आहे, आनंद दिसतो आहे. तिथे गेल्यानंतर त्या कर्मरूपी, कामरूपी देवाची सेवा केली, मन लावून आनंदाने तल्लीन होऊन ते केलं रे केलं. तिथे तुमचं मन स्थिर झालं रे झालं, तिथे देवाची पूजा. परत प्रवास केला, वारी केली, नाही का? वारी करणं म्हणजे काय? जाणं आणि येणं. तिथे पंढरपूर विठ्ठलाचं दर्शन घेतो, इथे ह्या कामरूपी ह्या विठ्ठलाचं दर्शन घ्या. त्याच्यातला आनंद आहे तो उपभोगा. आणि ते काम संपलं रे संपलं की परत वारीमध्ये लक्ष, म्हणजे प्रवासामध्ये. प्रवास करत असताना काय छान पैकी गाडीने चाललो आहे, मोटरसायकलवर चाललो आहे, रिक्षाने चाललो आहे, बसने चाललो, काय छान पैकी व्यवस्था आहे. आनंद घ्या त्याचा, झाली वारी. आणि घरचं दार उघडलं की आता मी माझ्या या विठ्ठलामध्ये, या मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. जमेल तो नाही, हे काहीही सांगता होतो. अगो हेच खरी देवाची भक्ती आहे, हेच देवाची उपासना आहे. कोणत्याही याच्यामध्ये, आणि हे संतांचं प्रमाण आहे हो. संत सावता माळी काय म्हणतात? करा ऍक्टिव्हिटी, कोणतीही ऍक्टिव्हिटी, कोणतंही काम इतकं मन लावून करा, इतकं तल्लीन होऊन करा
की स्थिर मन करून तिथे तुम्ही केलं की मोक्ष येत आहे. काय म्हटलेलं आहे? मोक्ष मिळे हातोहात. स्वकर्मामध्ये काय म्हणतात बघा, एवढं तरी एक घेऊन जातात. अंधश्रद्धा सगळ्या तुमच्या गळून पडते. स्वकर्मामध्ये व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. बरोबर ना? मोक्ष पाहिजे, आनंद पाहिजे, ह्या अंधश्रद्धेतून मुक्ती पाहिजे. काय करा? स्वकर्मामध्ये रत व्हा, तल्लीन व्हा, रस. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये रत होता तेव्हा हातोहात काय मिळतो आहे? मोक्ष म्हणजे या अनिष्ट गोष्टीपासून मुक्ती, देवाची प्राप्ती, तुमच्या आनंदाची प्राप्ती तिथेच आहे. म्हणून काय करायचं? या अंधश्रद्धेच्या नादी लागूच नका. नाहीतर मग शेवटी सांगितलेलंच आहे नाही का, शरीराला ताप देऊन काय करून, शरीराला ताप देऊन खिशामधला दाम खर्च करून चारी धाम करणं, त्याच्यातून फक्त तुम्हाला त्रास मिळतो पण राम मात्र दूर राहतो. आहे ना शेवटचा काय म्हटलेला आहे? चार धाम केलेले आम्ही केलेले. जीवन विद्येत येण्यापूर्वी खरंच काय करता येत नाही. आणि असं थोडस कुठेतरी वाटायचं खरंच ते देव आहे का? शरीरातला काम काढून असं काहीतरी आहे नाही का? शिक्षक साहेब वाचवते. झालं 5 मिनिटात. अंगाचा घाम काढून व खिशातले दाम खर्च करून 4 धाम करणारे लोक शेवटी पदरात पाडून घेतात केवळ श्रम व राम मात्र राहतो दूर. आनंद कुठल्या कुठे प्रवासामध्ये शरीरातला घाम काढून खिशातला दाम करून कुठल्या कुठे निघून गेला. पण आतला राम जो काय आहे, आनंद रूपी राम जो काय आहे तो मात्र दूर नाही का? म्हणून एकच करायचे आहे आपल्याला. श्रद्धा कुठे असली पाहिजे? आपलं मन स्थिर करण्यामध्ये आपल्याला काय आहे? देव आहे, आनंद आहे, संसार सुखाचा आहे, संसारामध्ये भरभराट आहे. याच्यावर फक्त लक्ष द्या. हे करायचा प्रयत्न करा. आणि हे करायचा हळूहळू प्रयत्न करायला लागले की आपला उद्योगधंदा, आपली नोकरी, त्याच्यामधलाही आनंद मिळेल आपल्याला आणि त्याच्यामधून आपली भरभराट होईल. वायफळ जाणारा हा जो काही खर्च आहे, बुवा बाबा भगत फकीर देव देवऋषी जे काय आहे, अजिबात नादी लागू नका. आणि नादी लागायचंच असेल ना, तुम्ही फक्त पहा त्याच्या जीवनामध्ये काय आहे, त्याच्या घरी जाऊन बघा काय आहे, खरंच याची प्रगती झालेली आहे का. तोच तिकडे काय काय ठिकाणी शत्रू बरेच वेळा सांगायचे की इकडे तुम्हाला ते देव देवऋषी फकीर वगैरे जे काय असतात ना, ते इकडे तुम्हाला सल्ले देतात आणि घरी गेल्यानंतर तर रोडून नसतात, दारू पिऊन पडलेले असतात. आणि ते काय प्रश्न सोडवणार आपले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य हे फक्त आपल्याच हातात आहे. म्हणून तू झालीस तुझ्या जीवनात. आत्मश्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेला डिलीट मारा, पूर्णपणे डिलीट मारा. आणि ती डिलीट मारण्याकरता फक्त एक प्रश्न विचारा की हे मी का करू. आणि तो प्रश्न विचारा. जीवनविद्येमध्ये हरिपाठ का करू, नामस्मरण का करू, उपासना येथे का करू, जीवनविद्येचं कार्य का करू. असे जर अनेक प्रश्न निर्माण झालेले असेल तर ते सद्गुरूंना विचारा आम्हाला का करू. आणि त्याची जर तुम्हाला समर्पक उत्तर मिळाली नाही तर मग बाबा भगत यांच्याकडे समर्पक उत्तर मिळणारच. कारण जीवन विद्याच अशी एक संस्था आहे की ज्यामध्ये का करायचा हा प्रश्न विचारायची
अनुभूती आहे. तुमचं डोकं चालू नका. काय काय सद्गुरू काय काय सांगतात. तुमचं डोकं आम्ही सांगतो ते करा. लसूण सोडा, कांदा सोडा, अमुक करा, तमुक करा. त्यांनी काय धडे मारले काय माहिती. हे सोडा, हे सोडा, हे सोडा, ते सोडा. इथे जीवन विद्येमध्ये काहीही सोडायची आवश्यकता नाही. फक्त लेमन आहे. सोडा नको. या मनाला घ्या हातामध्ये आणि स्थिर करा. जेवण करताना तुमचं मन स्थिर झालं तर तो असेल तुमचा उपवास. चालताना तुमचं जेव्हा मन स्थिर असेल ते असेल प्रदक्षिणा. कोणतीही ऍक्टिव्हिटी करा असं म्हटलेलं आहे ना. राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेवीला उपवासी. राम म्हणे वाट झाली यज्ञ पाऊल पावले प्रत्येक पाऊल हे यज्ञ होता. धन्य धन्य ते शरीर सर्व तीर्थ व्रतांचे मागे. ह्या देवाला बाहेर कुठे शोधण्याऐवजी ह्या देवालाच हे तीर्थव्रताचं माहेर करा आपल्या देहाला. आणि जेव्हा असं तीर्थव्रताचं माहेर करतो तेव्हा तिथला जो काही आनंद आहे तो स्फुरण असा पावतो की आनंदाची जोगी आनंद करा. मग आता मला वाटतं जास्त काय बोलणार नाही. जास्त अजून अंधश्रद्धेविषयी खूप बोलायचं म्हटलं तर बापरे बापरे डोकं चक्रावून जातं. यांना बुद्धी आहे का नाही असाही प्रश्न. देवाने बुद्धी देऊन काय चूक केली का काय अशी आपल्याला शंका येते. हे परंपरेच्या नावाखाली सगळं काढलेलं आहे. आणि का हा प्रश्न विचारायची तिथे सोय नाही. म्हणून जेवण या छानपैकी आत्मसात करा, अभ्यास करा आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. पाहिजे करायचं किंवा नाही हे कोणी ठरवणार. श्रद्धा इथे ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या वाक्यावर श्रद्धा ठेवा आणि ती असेल म्हणून आपण या ठिकाणी आलात. सर्वांनी 7:45चं टायमिंग दिलेलं होतं. मी पण बरंच काही बोलण्यासारखं आहे. काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काही हे का करायचं असा जर प्रश्न असेल तर आपल्या अभ्यासवर्गाला कुठे 11-12 वर्ष झालं नामधारक सद्गुरू सहवासला ऐकताय तिथे. आणि 12 वर्षानंतरही कंटाळत नाही. अशी मला देखील खूप आश्चर्य वाटतं की परत 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 ते विषय परत परत सांगतो. आणि काही काही नामधारक म्हणतात किंवा आम्हाला परत परत नाहीच वाटत, हे नवीनच वाटत आहे. काही शंका असते, काही अभ्यास करायचा असते. तुम्हाला प्रश्नाचं समर्पक उत्तर पाहिजे असेल तर दर शुक्रवारी 6 ते 8 आपल्या सद्गुरू सहवासला या. आपली ताई नाही का ताई सगळी अगदी आवर्जून बसून आणि अलीकडे आपले सरस साहेब पण यायला लागलेले आहे. बघा ना एवढ्या थंडीतून ते इतक्या लांब येतात तिकडे. दर शुक्रवारी अभ्यास वर्गाला हजेरी लावतात. आमचे मोठे साहेब हरिभक्त परायण झालेले आहेत. आता पण तरी अभ्यास वर्गामध्ये येत आहेत. अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अंधश्रद्धा समोर नाही करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. असाच आपला अंधश्रद्धा कळून पडू दे, डोळत श्रद्धा उदयाला येऊ दे आणि आत्मश्रद्धा आतमध्ये म्हणून आनंदाचे दोन्ही आनंद तरंगासह आपलं जीवन होऊ दे अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. जय सद्गुरु, जय जीवन विद्या.